मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण। लातूर जिल्हा परिषद परिसरात उभारण्यात आलेल्या लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले। या कार्यक्रम प्रसंगी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, पर्यावरण व वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आमदार विक्रम काळे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार धनंजय मुंडे, आमदार संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेश कराड, आमदार संजय केनेकर, पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हा अधिकारी वर्षा ठाकूर घुगे, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, लातूर शहर महापालिका आयुक्त श्रीमती मानसी यांची उपस्थिती होती। प्रारंभिक कार्यक्रमस्थळी भारतीय संविधानाची प्रत देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत करण्यात आलं। स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केलं। तसेच पुतळ्याच्या नाम फलकाचे अनावरण त्यांनी केलं। माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या जिल्हा परिषद परिसरातील पुतळ्यासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केलं। जिल्हा परिषदच्या वतीनं उभारण्यात आलेल्या लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळ्याची उंची 14 फूट असून कांस्य ब्रॉन्झ धातूने बनवलेला हा पुतळा 900 किलो वजनाचा आहे। 3451.56 चौरस मीटर जागेत पुतळा उभारण्यात आला आहे। या परिसरात सुशोभीकरण व आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे। शिल्पकार विजय बोंदर व अंबादास पायघण यांनी पुतळा तयार केला। कार्यक्रम प्रसंगी अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते। विस्तार न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक अजित सौदागर। चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूजला सबस्क्राइब करा। धन्यवाद।